जय श्री श्याम दोस्तों। तो कैसे हैं आप लोग। आज है डे 52 100 डे चैलेंज का और आज है NPCL सीज़न 1 का डे 1 का वीडियो मैं बना नहीं पाया था, तो अभी मैं जा रहा हूँ आयान भाई के साथ। आज वॉइस ओवर करूँगा। अभी आज अपना डे 2 है मैच का। मैं चला तो मेरा फॉर्म आया, तो इनके खिलाफ ही फॉर्म आया मेरा, फिर भी हम हार गए। अभी मैं ना दिमाग से खेल लिया तुम लोगों के साथ। वो तो आयान भाई ने जिता दिया और हमने ऐसी गंदी बॉलिंग की थी उस मैच पे कि क्या बताएं। अब ये करवाई है। जिस मैच के बारे में मैं और आयान भाई बात कर रहे थे, ये वही इनिंग्स है। And Gaurav gets to the middle of the ball and hits one over the leg side for a boundary. Hits the side nets and goes to the fence. Once again goes down the track and it's a 6. Straight down the ground. What a shot coming from the blade of Gaurav. He's just lighting it up. तो अभी आपने वो प्रीवियस वीडियो देखा था, वो डे 1 का था जो मैच हम हारे थे। आज डे 2 है। ये मेरी पूरी टीम है CSK की। हम लोग काफ़ी चेयर्स कर रहे थे, एक दूसरे को मोटिवेट कर रहे थे। और आज के दिन हमारा कोची के साथ मैच है। ये DT भाई है जो भाग रहे हैं। फिर मैं रेडी हो गया मैच के लिए और इसके बाद के कुछ क्लिप्स मैंने ऐड नहीं किए हैं। मैंने ऐड किया है फाइनल मैच का क्लिप। मैच का टॉस। Prashant, you flip the coin. Lead. And it's a tail. Lead ball first. Wait. It's not done. Come here. टॉस हारने के बाद पंजाब ने लिया था बॉलिंग और हमारी आ गई थी बैटिंग। ये कुछ प्यारे मोमेंट्स जो कैप्चर किए गए थे YouTube लाइव पर और मैंने वहाँ से स्क्रीन रिकॉर्डिंग करके आप लोगों को ये वीडियो क्लिप ऐड किया है। ये वीडियो में फाइनल मैच का वीडियो है। प्लीज़ आप आगे पूरी हाइलाइट्स अच्छे से देखें। वीडियो पसंद आई तो लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूर करें। सलामीची जोडी, फायनलची सलामीची जोडी मैदानात आलेली आहे। गौरव चारी आणि सुशांत पवार पहिल्या सेट घेऊन आलेले ते विजेंद्र भोईर सामना करतील ते सुशांत पवार। पहिला चेंडू स्क्वेअर, एक अवांतर धाव। क्या लगता है फ्रेंड्स, कौन जीता होगा, चेन्नई या फिर पंजाब? खेळतात ते सुशांत पवार। पुढचा चेंडू आणि हा षटकार विजेंद्र भोईर यांच्या तिसऱ्या चेंडू षटकार दिलेला आहे तो सुशांत पवार यांनी। खूप चकमक अशी होणार आहे ही फायनल। खूप समंजसपणाने खेळत आहे, खूप समंजसपणाचं जाण दिसत आहे ती चेन्नई संघाकडे। परत एकदा मारलेला चेंडू आणि झेलबाद। और हमारा पहला विकेट यहाँ पर गिर गया है। सुशांत भाई आउट हो गए थे और मैच काफ़ी टक्कर का होने वाला है, तो मिस मत करना। मैंने आगे आप लोगों को 1.5 की स्पीड में मैच को बढ़ा दिया है। पहिला फलंदाज बाद अप्रिशिएट ही कर रहा हूँ उनको। पुढील चेंडू रवी यांना पूर्ण तटवण्याचा प्रयत्न केला होता, पण एकच धावावर समाधान मानायला लागले ती विवेक यांना, रवी यांना। आणि हा गौरव चारीचा परत बॅटीचा चमत्कार तयार। एकच बॉल त्यांना मिळाला आहे, त्यांनी त्याच्यात षटकार लगावलेला आहे। खूप सुंदर अशी सुरुवात गौरव चारी यांच्याकडून बघायला मिळते। गोलंदाजीमध्ये काय चमत्कार करतात आणि त्याच्याहून फक्त एक धाव काढलेली आहे रवी यांनी। बघूया आता गौरव चारी दुसरा चेंडू काय करतात ते। मारण्याचा सुंदर प्रयत्न पण तितकंच चकवलेलं रविराज यांनी। आणि या चेंडू अवांतर एक धाव वाढलेली
संघाची धावसंख्या झालेली आहे ती 16 एक विकेट. 2 चेंडू झालेले आहेत. परत एका स्वेर चेंडू अवंत धावेत वाढ, संघाच्या धावसंख्येत वाढ आणि परत एकदा मारलेला तो षटकार. गौरव चारी खूपच छान अशी फलंदाजी करताना दिसत आहेत. ही फेर डिलिव्हरी होती, नो बॉल नव्हता आणि संघाची धावसंख्या झाली होती 23. 1-23. पुढील चेंडू हा स्वेर चेंडू, संघाची धावसंख्या अवंत धावून झालेली आहे ती 24. परत एका स्वेर चेंडू. रविराजने या ओव्हरमध्ये जवळजवळ 4 ते 5 अवंत चेंडू दिलेले आहेत. आता जर अवंत दिला तर बहुतेक तो छक्का होईल अवंत धावेचा आणि हा नो बॉल म्हणजे अवंतर धावेने 6 रन मिळालेले आहेत या ओव्हरमध्ये. कमिटी मेंबरला लागल्यामुळे हा बॉल डेट करण्यात आलेला. 1 रन दे दिया है. 4 बॉल झालेले आहे, 2 बॉल शिल्लक. परंतु धावण्याचा प्रयत्न और यहाँ पर हमारा दूसरा विकेट भी गिर गया. रन आउट हो गए रवि भाई. मतलब बॉल हाथ में थी, मैं भागा ही नहीं और वो मतलब उनके लिए तो दूसरा रन भी हो गया था. रनआउट हो गए. गौरव चावरी हे क्रीज मधून बाहेरच पडले नव्हते. रवी भंडारी तिकडे पोहोचले होते. आता रवी भंडारीची जागा घेण्यात आलेली आहे ती विवेक रामी. पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देतात ते. पाहूया काय गोलंदाजी करतात ते. पहिला स्वेर चेंडू, अतिरिक्त धाव. पाहूया आता पुढील चेंडू. पहिल्या षटक घेऊन आलेले ते विजेंद्र भोईर. सामना करतील ते सुशांत पवार. पहिला चेंडू स्वेर, 1 अवांतर धाव. क्या लगता है फ्रेंड्स, कौन जीता होगा, चेन्नई या फिर पंजाब? खेळतात ते सुशांत पवार. पुढचा चेंडू आणि हा षटकार. विजेंद्र भोईर यांच्या तिसऱ्या चेंडू षटकार दिलेला आहे तो सुशांत पवार यांनी. खूप चकमक अशी होणार आहे ही फायनल. खूप समंजसपणाने खेळत आहे, खूप समंजसपणाचं जाण दिसत आहे ती चेन्नई संघाकडे. परत एकदा मारलेला चेंडू आणि झेलबाद. और हमारा पहला विकेट यहाँ पर गिर गया है. सुशांत भाई आउट हो गए थे और मैच काफ़ी टक्कर का होने वाला है, तो मिस मत करना. मैंने आगे आप लोगों को 1.5 की स्पीड में मैच को बढ़ा दिया है. पहिला फलंदाज बाद. अप्रिशिएट ही कर रहा हूँ उनको. पुढील चेंडू रवी यांना पूर्ण तटवण्याचा प्रयत्न केला होता पण एकच धावावर समाधान मानायला लागले ती विवेक यांना, रवी यांना. आणि हा गौरव चारीचा परत बॅटिंगचा चमत्कार तयार. एकच बॉल त्यांना मिळाला आहे, त्यांनी त्याच्यात षटकार लगावलेला आहे. खूप सुंदर अशी सुरुवात गौरव चारी यांच्याकडून बघायला मिळते. गोलंदाजीमध्ये काय चमत्कार करतात आणि त्याच्याहून फक्त एक धाव काढलेली आहे रवी यांनी. बघूया आता गौरव चारी दुसरा चेंडू काय करतात ते. मारण्याचा सुंदर प्रयत्न पण तितकंच चकवलेलं रविराज यांनी. आणि या स्वेर चेंडू अवांतर 1 धाव वाढलेली. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 16 एक विकेट. 2 चेंडू झालेले आहेत. परत एका स्वेर चेंडू अवांतर धावेत वाढ, संघाच्या धावसंख्येत वाढ आणि परत एकदा मारलेला तो षटकार. गौरव चारी खूपच छान अशी फलंदाजी करताना दिसत आहेत. ही फेर डिलिव्हरी होती, नो बॉल नव्हता आणि संघाची धावसंख्या झाली होती 23. 1-23. पुढील चेंडू हा स्वेर चेंडू, संघाची धावसंख्या अवांत धावून झालेली आहे ती 24. परत एका स्वेर चेंडू. रविराजने या ओव्हरमध्ये जवळजवळ 4 ते 5 अवांतर चेंडू दिलेले आहेत.
आता जर अवंतर दिला तर बहुतेक तो छक्का होईल अवंतर धावेचा आणि हा नो बॉल म्हणजे अवंतर धावेने 6 रन मिळालेले आहेत या ओव्हरमध्ये. कमिटी मेंबरला लागल्यामुळे हा बॉल डेट करण्यात आलेला. 1 रन दे दिया है. 4 बॉल झालेले आहे, 2 बॉल शिल्लक. परंतु धावण्याचा प्रयत्न. और यहाँ पर हमारा दूसरा विकेट भी गिर गया, रन आउट हो गए रवि भाई. मतलब बॉल हाथ में थी, मैं भागा ही नहीं और वो मतलब उनके लिए तो वो दूसरा रन भी हो गया था. रन आउट हो गए. गौरव चौधरी हे क्रीज मधून बाहेरच पडले नव्हते. रवी भंडारी तिकडे पोहोचले होते. आता रवी भंडारीची जागा घेण्यात आलेली आहे ती विवेक रामी. पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देतात ते. पाहूया काय गोलंदाजी करतात ते. पहिला स्वेर चेंडू, अतिरिक्त धाव. पाहूया आता पुढील चेंडू काय टाकतात ते. परत एकदा स्वेर चेंडू आणि अतिरिक्त धाव आणि पुढचा घेतला चेंडू. परत एकदा स्वेर चेंडू, वाईट बॉल. संघाची धावसंख्या झाली आहे अवंतर धावाप्रमाणे की 32. गौरव चौधरी यांनी लेफ्ट साइडला लेगला मारलेला चेंडू. आएगा 2 आएगा इसमें. ये अरविंद भाई जो बॉलिंग डाल रहे थे ना तो मेरे कुछ समझ आ रहा था और ना ही विवेक भाई की कुछ समझ में आ रहा था. हमें जैसे तैसे करके ये ओवर निकालना था क्योंकि हमें पता है अगर हम अच्छा स्कोर करेंगे तो हम मैच जीत जाएंगे. इसमें विकेट नहीं खोना था. भाई खूप असं चपळ असं क्षेत्ररक्षण करतायत. यष्टीरक्षक आहेत ते, पण ते ह्या कॅचसाठी इतके धडपडत होते. खूप छान प्रयत्न होता साहिल यांचा. जैसा कि आपने अभी प्रीवियस बॉल पे देखा होगा, मैं हाफ पिच पर गया था, फिर भी मैं बॉल को कनेक्ट नहीं कर पाया. मैंने सोचा था कि मैं उसको फुल टॉस बना लूंगा, लेकिन वो नहीं बना पाया. चेंडू वळवला होता. गौरव चारी यांना काही कळत नाहीये काय बॉल टाकत आहेत. आता मारलेला मात्र चांगला चक्करच्या दिशेने मारलेला होता चेंडू, पण एकच धावावर समाधान मानायला लागेल. 3 ओव्हर अखेर. धाव संख्या झालेली आहे 35. 35. सिर्फ 15 थी ये ओवर पे. 15 के ऊपर मिलेगा बोनस. 35 धावा, 2 विकेट. गुड लीड. 36. खूप सुंदर असा चटकाडलेला चेंडू आणि हा षटकार गौरवच्या बॅटीतून आलेला हा एमपीसीएल चॅलेंजर ट्रॉफी षटकार. आएगा 2 आएगा. खूप छान असा सुंदर असा षटकार लगावलेला होता तो साईलला. भागा 2. परत एकदा मारलेला चेंडू, पण विकी यांची चपळ क्षेत्ररक्षण बघायला मिळालेलं आहे ते. तिसरा चेंडू. 44-2. 3 टू गो. बघूया आता गौरवचारी काय सामना करतात ते साहिल चव्हाण यांचा. परत एकदा 1 रन काढण्याची दुसरा रन चोटी धाव काढलेली आहे. 2 रन धावून काढलेले आहेत. संघाची धावसंख्या झालेली 46. 46-2. 2 बॉल टू गो. ह्या इनिंगचा फक्त 2 बॉलचा सामना शिल्लक आणि गौरवचारी धावबाद झालेले आहेत. उत्तम असा थ्रो केलेला आहे त्या. और फिर 3 ओवर 5वें बॉल पे मैं रन आउट हो गया फाइनली. लेकिन एक अच्छा स्कोर तो बन गया था और विवेक भाई को मैंने बोल दिया था आप फ्री हैंडेडली खेलो. चलो. और विवेक भाई ने ये 6 मार के हमें एक अच्छे टोटल की तरफ पहुंचा दिया. पंजाब भी काफ़ी अच्छी टीम थी. उन्होंने एक भी लीग चैलेंजर का एक भी मैच वो हारे नहीं थे और उनके लिए काफ़ी इजी था. और मैंने पहली बॉल पे ही कैच छोड़ दिया था. बहुत गंदा फील्डिंग हुआ था मेरे तरफ से. हम ये मैच हार ही रहे थे. आप एक बार देखते जाइए कैसे हमने फील्डिंग किया और कैसे हम ये मैच को कन्वर्ट करने की कोशिश कर रहे थे जीतने के लिए.
और अक्की भाई ने ये शॉट मारा और वो 2 रन लेने के लिए गए, लेकिन शुक्ला जी यहाँ पर रन आउट हो गए। लोक तिकडे सगळेजण बाहेर लाईव्ह रनआउटचा विकेट रितेश यांचा आणि हा चौका गटार क्षेत्ररक्षण फायनल मध्ये हे होऊ नये। सुशांत पवार अडवण्याचा भरपूर प्रयत्न केला तरी सुद्धा बॉल सीमारेखे पार गेलेला आहे। पुढील चेंडू अखिलेशसाठी आणि परत बोलवलेला चेंडू चेतन तिकडे आहे। अंपायरचा नोचा इशारा तर केलाय तो। पुढील चेंडू आणि हा झेलबाद रविराज झेलबाद झालेले आहेत। सुंदर असा फलंदाज बाद झालेला आहे। मोठा फलंदाज मोठा धक्का बसलेला आहे तो पंजाब संघाला। आता फलंदाजीची धुरा सांभाळायला आले ते विजय भोईर। बघूया ते आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात, काय योगदान देतात। विलास कारंडे बहुत सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसत आहेत आणि हा निर्धाव चेंडू शेवटचा। संघाची धावसंख्या झालेली आहे ती 10। आमने सामने सामना, बघूया कोण जिंकतो। निखिलची गोलंदाजी आणि अखिलेशची फलंदाजी आणि त्रिफळाचीच झालेली आहे। स्वतःच्या बॉडीला लागून बॉल गेलेला आहे आणि त्रिफळाची पहिल्याच बॉलावर त्रिफळाची। निखिल यांचा सुंदर चेंडू काहीसा कळलेला नाहीये अखिलेशला आणि ते त्रिफळाचीच झालेले आहे। 3 बाद 10 धावा आणि 1 ओव्हर 1 बॉल। विलास कारंडेचा उत्साह गगनाला भिडलेला, ते इतके जोरात ओरडतायत की जाळीचा आवाज बाहेर चाललेला आहे। फिवर डी पर्यंत त्यांचा आवाज चाललाय। प्रीमियर वाले आता बघायला लागले तिकडे गॅलरीतना। सुंदर असा लगावलेला शॉट साहिलच्या बॅट मधनं, सुंदर शॉट आणि हा षटकार चॅलेंजर ट्रॉफी NPCL सीझन 1 चा उत्तुंग षटकार। परत एकदा मारण्याचा प्रयत्न, काहीसा आखून पेरून टाकलेला चेंडू साहिलला मारता आलेला नाहीये। 1 धावावर समाधान मानावे लागले ते साहिलला। 3 टू गो। परत एकदा विजय भोईर यांनी विजेंद्र भोईर सुंदर असा फटका मारलेला, पण 1 धावावर त्यांना समाधान मानावं लागेल। पुढील चेंडू साहिलसाठी आणि हा षटकार परत एकदा उत्तुंग षटकार मारण्यात साहिलला यश। NPCL सीझन 1 चॅलेंजर ट्रॉफी 6। अब साहिल ने बैक टू बैक 2 सिक्सेस मार के मैच को पूरी पंजाब की तरफ खींच लिया था और यहाँ पर हम अपनी होप एकदम ही खत्म कर चुके थे, लेकिन फिर भी पुढच्या बॉलला काय करतात, शेवटच्या चेंडूसाठी काय करतात साहिल, त्याचं काय पवित्र असेल बघूया। परत एकदा पुढचा चेंडू साहिलने ठोकावलेला आहे तो, पण 1 धावावर समाधान मानावं लागेल कारण तितकंच उत्तम क्षेत्ररक्षण तिकडे गौरवचारी यांच्याकडून। आता गोलंदाजीची धुरा दिलेली आहे ती रवी भंडारी यांच्या हाती। सामना करतील साहिल चव्हाण आणि विजेंद्र भोईर। 12 बॉलात 28 रनची गरज पंजाब संघाला। 12 बॉल आणि 28 रन। 12 बॉल 28 रन्स। 25 for 3। 12 बॉल 28 रन्स। पहिला चेंडू टाकलेला स्क्वेअर, अतिरिक्त धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली 26। दुसरा चेंडू आणि कॅच। साहिल हे झेलबाद झालेले आहेत। खूप छान अशी खेळी चाललेली आहे, खूप सुंदर वातावरण आहे। बघूया पुढील चेंडू रवीचा सामोरे जातील आणि हा गोल आणि हा त्रिफळाची डायरेक्ट त्रिफळाची। खूप सुंदर असा चेंडू, विकी यांना काही कळालेलं नाहीये आणि त्रिफळाची झालेली आहे ती विकी। खूप सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन विकी यांच्याकडून, रवी यांच्याकडून। आता स्ट्राईकला आलेले आहे ते सुशील मिश्रा, 6 फूट हाईट असलेले सुशील मिश्रा। त्यांची पण कॅपॅसिटी आहे उत्तुंग षटकार मारण्याची। पाहूया ते काय करतात ते, मारण्याचा प्रयत्न आणि 1 धावावर समाधान। धावसंख्या झाली 27 वर 5 विकेट। पुढील चेंडू विजेंद्र भोईरसाठी आणि विजेंद्र भोईर यांनी कटावलेला चेंडू 1 धावावर समाधान मानायला लागेल। लेफ्ट साईडला कटावलेला चेंडू 28 बॉल झालेले 4। शेवटचे 2 चेंडू तिसऱ्या षटकातील आणि मारण्याचा प्रयत्न
परंतु फक्त एक धावावर समाधान मानायला लागते ते सुशील मिश्रा यांना. शेवटचा चेंडू, तिसऱ्या ओव्हर मधला अखेरचा चेंडू. 5 बॉल. खूप सुंदर असं एक धाव राऊंड काढून शाही स्वतःकडे ठेवण्यात आलाय. 6 बॉला 23 धावांची गरज. 6 चेंडू 23 धावा. 6 बॉल 23 रन्स. बघूया विजय भोईर कसा सामना करतात. आणि पहिलाच लगावलेला हा षटकार, पहिला षटकार मारलेला आहे पहिल्याच बॉलला. आता 4-5 बॉलात 17 रनची गरज. नो विजेंद्र भोईर आउट झालेले आहेत. और इतना इंटरेस्टिंग मैच चल रहा था ना, तो क्या बताए. विजेंद्र भाई ने पहले बॉल पे 6 मारा, दूसरे बॉल पे भी शॉट मारा, लेकिन वो मैंने उनको रन आउट कर दिया कीपर एंड्स पे बॉल मार करके. और यहाँ पर हम थोड़े से कॉन्फिडेंट हुए. सुशील मिश्रा काय करतात ते. आता पुढील फलंदाज आले ते श्रीधर. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात ते. 4 बॉलात 16 धावाची गरज आहे. आता 3 बॉलात 16. चेन्नई संघ भरपूर उत्साह दिसत आहे. खूप छान सुंदर अशी फलंदाजी करतात ते सुशांत तोडणकर. आणि हा मारलेला चेंडू, एकच धाव. खूप उत्साही असे दिसत आहेत ते यष्टीरक्षक. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. आणि हा षटकार. एक बॉल 9 रन. आणि विजयाच्या षटकात फाइनली मैन ऑफ द मैच मैं ही बना. और जो हमारा क्लोजिंग सेरेमनी है वो नेक्स्ट वीक को होने वाला है, संडे को. सब्सक्राइब कर लो, मिलते हैं संडे को.